महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि नुकतेच उपमुख्यमंत्री व आर्थिक मंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केलेल्या विधानाने पुन्हा एकदा हा विषय प्रज्वलित झाला आहे। 30 जून 2026 ही कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आली असली तरी बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावण्याचा सल्ला दिला आणि सारखं फुकटात कसं चालणार असे वादग्रस्त विधान केले। हे विधान एकीकडे सरकारच्या कर्जमाफीच्या आश्वासनाशी विसंगत वाटत असले तरी दुसरीकडे राज्याच्या आर्थिक स्थितीची कठोर वास्तवता अधोरेखित करणारे असल्याने राजकीय वादाला सुरुवात झाली आहे। या घटनेचा विस्तृत आढावा घेताना पवार यांच्या विधानाची पार्श्वभूमी, त्याचे राजकीय परिणाम आणि शेतकरी समाजातील पडसाद यांचा विचार करणे आवश्यक आहे। या वादाची सुरुवात बारामती या अजित पवारांच्या राजकीय गड्यातून झाली। शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की बँकांनी 0% व्याजाने कर्ज दिल्यानंतर ते वेळेत फेडण्याची सवय शेतकऱ्यांनी लावून घ्यावी। सारखं फुकटात चालणार कसं, सारखं माफ कसं होणार असा सवाल उपस्थित करून त्यांनी पूर्वीच्या सरकारांच्या कर्जमाफींवर अप्रत्यक्ष टीका केली। उदाहरणार्थ, एकदा शरद पवार साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीस यांनी, एकदा उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये ज्यात अजित पवार स्वतः सामील होते दिली आणि आता पुन्हा मागणी होते आहे असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांना कर्जाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले। हे विधान राज्याच्या आर्थिक संकटाची पार्श्वभूमी ठळक करते, ज्यात 7.20 लाख कोटींच्या बजेटमध्ये वीज बिल माफीसाठी 65,000 कोटी रुपये खर्च होतात, तर शाळा, रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत गरजांसाठी उरलेल्या निधीची सोय करणे कठीण आहे। पवार यांनी पुढे असेही नमूद केले की एप्रिल महिन्यात कर्जमाफीचा व्याप्ती म्हणजे एकरी किती क्षेत्रफळ जाहीर केला जाईल, पण त्यापूर्वी शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज फेडण्याची संस्कृती रुजवावी। हे विधान एका दिवसापूर्वीच घडलेल्या घटनेशी जोडले गेले, ज्यात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक झाली आणि कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले। या विरोधाभासामुळे राजकीय विरोधकांनी लगेचच हल्ला चढवला। शिवसेना युबीटी नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की महायुतीने निवडणुकीत शेतकऱ्यांना फसवले, आता कर्जमाफीचा खोटा आश्रय देऊनही मागे हटण्याचा प्रयत्न करत आहेत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही सरकारवर जबाबदारी टाळण्याचा आरोप केला, तर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सोयाबीन व कापूस यांसारख्या पिकांच्या कमी किमतींवरून शेतकऱ्यांच्या उपेक्षेची टीका केली। दुसरीकडे महायुतीच्या मित्रपक्षांनी पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की अजित पवार यांनी सरकारची अधिकृत भूमिका मांडली आहे, आर्थिक वास्तवता असली तरी सर्व निवडणूक घोषणापत्रातील वचने पूर्ण केली जातील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केले की घोषणापत्रातील प्रत्येक वचन पूर्ण होईल, ते छापखोळ नाही। या विधानाचे राजकीय परिणाम गंभीर आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागा जिंकून सत्ता मिळवली आणि त्यात शेतकरी कर्जमाफी हे प्रमुख वचन होते। आता हे विधान आगामी स्थानिक निवडणुका व 2029च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी मतदारांचा रागाचा आधार ठरू शकते। विरोधकांनी याचा फायदा घेऊन शेतकरी फसवणूक ही मोहीम उघडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात नवीन फूट पडण्याची भीती आहे। तसेच शेतकरी संघटनांमध्ये असंतोष वाढला असून काही ठिकाणी निदर्शने होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांनी नंतर स्पष्टीकरण देत म्हटले की मी स्वतः कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते, ज्यामुळे ते वैयक्तिक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र निर्माण झाले। एकंदरीत अजित पवार यांचे हे वादग्रस्त विधान राज्याच्या आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याचे प्रतीक असले तरी ते शेतकरी समाजाच्या अपेक्षांशी संघर्षात आहे। कर्जमाफी ही राजकीय हत्यार असली तरी ती शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावर मर्यादित उपाय ठरते। खरी गरज कर्ज व्यवस्थापनाची संस्कृती रुजवणे, शेतीला तांत्रिक आधार देणे आणि बाजारभाव स्थिर करणे ही आहे। या वादाने सरकारला शेतकरी धोरण पुनर्विचार करण्यास भाग पाडले असून एप्रिलपर्यंतची प्रतीक्षा आता आणखी तणावपूर्ण ठरेल। हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नवीन अध्याय उघडते, ज्यात आर्थिक वास्तवता आणि राजकीय प्रतिद्धतेची टक्कर होत आहे।